जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण हा व्हिडिओ थेट तुमच्या प्रवेशाशी संबंधित आहे. म्हणून विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांनी जानेवारी 2026 या सत्रासाठीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत एक अधिकृत सूचना जाहीर केली आहे. पण त्याआधी एक छोटंसं काम करा. टेक्निकल हेल्प डेस्कच्या नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपले आवडते चॅनल टेक्निकल हेल्प डेस्क. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. यापूर्वी विद्यापीठाने जानेवारी 2026 सत्रासाठी प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2026 अशी जाहीर केली होती. म्हणजे अनेक विद्यार्थी 15 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करू शकणार होते. मात्र आज विद्यापीठाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक नवीन सूचना प्रसिद्ध केली आहे. या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे. ही वाढ नेमकी कशासाठी आहे, कोणासाठी आहे आणि कुणाला त्याचा फायदा होणार आहे, हे आपण आता सविस्तर समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण मूळ सूचना समजून घेऊ. हीच सूचना तुमच्या स्क्रीनवरही दिसत आहे. त्या सूचनेनुसार विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड, सेवांतर्गत बी.एड, विशेष तसेच विज्ञान विद्याशाखेतील बी.एससी आणि एम.एससी हे शिक्षणक्रम वगळून उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जानेवारी 2026 या सत्राकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही प्रवेश प्रक्रिया दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिली श्रेणी म्हणजे नवीन विद्यार्थी म्हणजेच ओन्ली फ्रेशर, प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी. आणि दुसरी श्रेणी म्हणजे असे विद्यार्थी ज्यांनी जानेवारी 2025 या सत्रात प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता आणि आता द्वितीय वर्षासाठी प्रवेश घ्यायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अंतिम मुदत. यापूर्वी ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत जानेवारी 20 ते 15 फेब्रुवारी 2026 अशी होती. मात्र आता विद्यापीठाने या मुदतीत वाढ दिलेली आहे. नवीन अंतिम मुदत 16 फेब्रुवारी 2026 पासून ते 28 फेब्रुवारी 2026 रात्री 11:59 पर्यंत आहे. याचा अर्थ काय? हा संपूर्ण कालावधी विथआउट लेट फी आहे. म्हणजे फेब्रुवारी 28 रात्री 11:59 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज आणि फी भरली तर कोणताही विलंब शुल्क लागणार नाही. कोणतीही लेट फी नाही. कोण कोण प्रवेश घेऊ शकतो? आता हे थोडं उदाहरण देऊन समजून घेऊ. समजा तुम्ही 12वी उत्तीर्ण झाला आहात आणि बी.ए. फर्स्ट इयरला प्रवेश घ्यायचा आहे. किंवा तुम्ही पदवी पूर्ण केली आहे आणि एम.ए. फर्स्ट इयर करायचं ठरवलं आहे. किंवा तुम्ही जानेवारी 2025 मध्ये बी.ए. फर्स्ट इयर मध्ये प्रवेश घेतला होता आणि आता बी.ए. सेकंड इयर साठी पात्र आहात. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही वाढीव मुदत लागू आहे. पण जर तुम्ही बी.एससी, फर्स्ट इयर एम.एससी, बी.इड सेवांतर्गत बी.इड विशेष किंवा कोणताही कृषी शिक्षणक्रम करायचा विचार करत असाल तर या सूचनेअंतर्गत त्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश लिंक उपलब्ध असणार नाही, हे स्पष्ट लक्षात ठेवा. आता प्रवेश कसा घ्यायचा ते समजून घेऊ. जानेवारी 2026 सत्राकरिता ज्या शिक्षणक्रमाला ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच ycmou.digitaluniversity.ac ची लिंक या वेबसाईटवर जावे. होमपेजवर गेल्यानंतर ॲडमिशन या लिंकवर क्लिक करायचे आहे. तिथे प्रोस्पेक्टस म्हणजेच माहिती पुस्तिका, प्रोस्पेक्टस जानेवारी 2026 उपलब्ध आहे.
या ठिकाणी विविध शिक्षण क्रमांच्या माहिती पुस्तिका दिलेल्या आहेत। विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला शिक्षण क्रम निवडून त्या शिक्षण क्रमाची माहिती पुस्तिका नीट वाचावी। त्यामध्ये पात्रता, आवश्यक कागदपत्रे, शुल्क आणि इतर महत्त्वाची माहिती दिलेली असते। पात्रता तपासल्यानंतर विहित मुदतीत ऑनलाईन प्रवेश अर्ज पूर्णपणे आणि अचूक भरायचा आहे आणि त्याच प्रक्रियेत प्रवेश घेत असलेल्या शिक्षण क्रमाचे शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे। जर तुमचा प्रथम वर्षाचा प्रवेश जानेवारी 2025-17 झालेला असेल तर सिलेक्ट ॲडमिशन कॅटेगरीमध्ये रजिस्टर्ड स्टुडंट या कार्डवर क्लिक करून द्वितीय वर्षाचा प्रवेश करायचा आहे। आणि जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल म्हणजेच फ्रेशर असाल तर फ्रेशर स्टुडंट या कार्डवर क्लिक करून प्रथम वर्षाचा प्रवेश करायचा आहे। आता एक महत्त्वाची बाब, प्रवेश अर्ज भरताना जर कोणतीही तांत्रिक अडचण आली, जसे की वेबसाईट ओपन होत नाही, लॉगिनची अडचण, पेमेंट अडकणे किंवा फॉर्म सबमिट होत नाही, तर विद्यार्थ्यांनी घाबरायचे कारण नाही। याची देखील विद्यापीठाने करून दिलेली आहे। सूचनापत्रात विद्यापीठाने तांत्रिक अडचणींसाठी सहाय्यता क्रमांक दिलेले आहेत। या क्रमांकांवर सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 या कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल। महिन्याचा पहिला आणि तिसरा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून विद्यार्थी या हेल्पलाईनवर फोन करून आपली समस्या सोडवू शकतात। म्हणजेच या दिवशी फोन करायचे नाही। आता शुल्क भरण्याबाबत स्पष्ट सांगतो। प्रवेश अर्ज पूर्ण झाल्यानंतर शिक्षण क्रमानुसार फी भरणे अनिवार्य आहे। ही फी कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन, रोख, डीडी किंवा चेक स्वरूपात भरता येणार नाही। फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच फी भरायची आहे। ऑनलाईन अर्ज भरताना प्रक्रियेच्या दरम्यानच तुम्हाला फी भरण्याचा पर्याय दिला जाईल। त्याच वेळी फी भरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। शेवटी एकच महत्त्वाचा सल्ला, 28 फेब्रुवारी 2026 पर्यंतच अर्ज पूर्ण करा। शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका। प्रोस्पेक्टस नक्की वाचा, योग्य अभ्यासक्रम निवडा आणि अचूक माहिती भरा, कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचं संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाचवतो। ही माहिती तुमच्यासाठी उपयोगाची वाटली असेल तर ती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत अभ्यासात सातत्य ठेवा, वेळेचं नियोजन करा आणि तुमच्या भविष्यासाठी योग्य पाऊल उचला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।